Hello students, units and measurement. This chapter is going on. Now our next topic is conventions for SI units. त्याच चॅप्टर मधला पुढचा पॉइंट आहे कन्व्हेन्शन्स फॉर SI युनिट. आता या अगोदर आपण डिफरंट टाइप्स ऑफ युनिट्स बघितले, फंडामेंटल युनिट्स, देन डिराइव्ड युनिट्स, अलॉंग विथ दिस युनिट्स सप्लिमेंटरी युनिट्स आर ऑल्सो देअर. त्यामध्ये प्लेन अँगल, सॉलिड अँगल बघितलं, बरोबर आहे की नाही. आता SI युनिट्स मीन्स व्हॉट, आपण युनिट्सचे नीड फॉर युनिट्स अँड मेजरमेंट्स बघितलं. त्याच्यानंतर डिफरंट सिस्टीम्स बघितल्या, CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FPS सिस्टीम. अलॉंग विथ दिस सिस्टीम SI सिस्टीम इज ऑल्सो देअर, की सिस्टीम इंटरनॅशनल. मग आता हे युनिट यूज करताना आपल्याला काही कन्व्हेन्शन्स यूज करायचे. व्हॉट इज मीन बाय कन्व्हेन्शन? रूल्स, कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. ज्या वेळेला आपण कुठली गोष्ट यूज करतो त्यावेळेला तिथं काही रूल्स असतात, कन्व्हेन्शन्स असतात. तर ते वन बाय वन आपल्याला आज बघायचं आहे. ओके, फर्स्ट रूल इज युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कुठल्याही गोष्टीचं युनिट लिहिताना फिजिकल क्वांटिटी म्हणजे लेंथ, मास, करंट, या सगळ्या फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल. या फिजिकल क्वांटिटीचे ज्या वेळेला आपण युनिट्स लिहितो दे शुड रिप्रेझेंटेड बाय देअर सिम्बॉलनी. सपोज आय हॅव टू राईट 6 मीटर, 10 मीटर, त्यावेळेस मी मीटरचा शॉर्ट जे काही सिम्बॉल असेल तो लिहिणार, किंवा 1 किलोग्रॅम, 10 किलोग्रॅम तर त्याचा सिम्बॉल लिहिणार kg, किंवा जर करंट मेजर केला तर ॲम्पियरचा सिम्बॉल लिहिणार A. बरोबर आहे. म्हणजे दरवेळेला आपण काय यूज करतो? सिम्बॉल यूज करतो. सेकंड कन्व्हेन्शन, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. whenever we use name of the person for representing the unit, ज्या वेळेला मला फुल नेम लिहायचं आहे त्यावेळेला ते जे नाव लिहितो आपण ते कशात लिहायचं आहे? स्मॉलर लेटरमध्ये. नेवर यूज कॅपिटल लेटर्स. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आता 1 न्यूटन असं मला लिहायचं असेल आणि मला पूर्ण नाव लिहायचं असेल न्यूटन, तर त्यावेळेला आपण हा N किंवा हे जे काही आहे ते कॅपिटलमध्ये नाही लिहिणार, आपण स्मॉलर लेटर्सच यूज करणार आहे. ज्या वेळेला कधी पण हे फुल नेम ऑफ युनिट, ज्या वेळेला पूर्ण नाव लिहायचं असेल युनिटचं त्यावेळेला आपण स्मॉलर लेटर्सचा यूज करणार आहे. अँड whenever we use symbol for unit named after a person. आता वरती काय बघितलं की जरी एखाद्या पर्सनचं नाव लिहायचं असेल, जनरल इंग्लिशमध्ये आपण फर्स्ट लेटर कॅपिटल लिहितो, तर पण कन्व्हेन्शन काय सांगतं की ते स्मॉलरमध्येच लिहायचं. आणि ज्या वेळेला सिम्बॉल्स यूज करतो, आता या न्यूटनसाठीचं सिम्बॉल जो असेल तर त्यावेळेला त्या सिम्बॉल त्याचं ऑलवेज राईट इन कॅपिटल लेटर. हे बघा, न्यूटन, सायंटिस्ट न्यूटनवरून जर मला त्याचं सिम्बॉल लिहायचं असेल तर मी N कॅपिटल लिहिणार. त्याच्यानंतर करंट मेजर करतानाचा ॲम्पियर हा सायंटिस्ट होता, त्याच्या नावाचं सिम्बॉल आपण ज्यावेळी लिहितो तो A कॅपिटल काढतो. ठीक आहे ना. म्हणजे वेनेवर वी यूज सिम्बॉल तर तो सिम्बॉल कसा लिहायचा? पर्सनचा नाव असेल तर तो कॅपिटल लिहायचा. ठीक आहे. आणि ज्या वेळेला पूर्ण नाव लिहायचं असेल त्यावेळेस ते कसं लिहायचं? स्मॉलर लेटर्समध्ये लिहायचं. थर्ड कन्व्हेन्शन बघा, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. म्हणजे काय की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट जी काही मेजर करतो ते एकापेक्षा जास्त असेल तर आपण जनरली कसं यूज करतो? प्लुरल फॉर्म्स यूज करतो, अनेक वचन यूज करतो. बट सिम्बॉल, त्यासाठी ज्या वेळेला आपण सिम्बॉल्स यूज करतो त्यावेळेला ते कुठल्याही प्रकारचा प्लुरल फॉर्म घ्यायचा नाही. म्हणजे आता सपोज 1 kg मँगो घेतले तर आपण 1 kg लिहू, आणि 10 किंवा 10 kg मँगो घेतले तर केजीज असं न लिहिता, आता इथं एक्झाम्पल लिहिलं आहे मीटर, 1 मीटर असेल तर मीटर, पण 6 मीटर मग मीटर्स असं न लिहिता डोंट यूज प्लुरल फॉर्म, सिंग्युलर फॉर्मच आपल्याला तिथं यूज करायचा आहे. ओके. फोर्थ कन्व्हेन्शन इज फुल स्टॉप शुड नॉट बी यूज्ड आफ्टर युनिट्स. कुठल्याही प्रकारचा फुल स्टॉप यूज करायचा नाही. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. कुठल्याही प्रकारचा फुल स्टॉप तिथे आपल्याला यूज करायचा नाही. म्हणजे सपोज 25 kg लिहिलं आणि त्याच्यानंतर kg डॉट फुल स्टॉप दिला लास्टला, असं करायचं नाही. ओके. फिफ्थ कन्व्हेन्शन बघा,
The units of physical quantities in numerator and denominator should be written as 1 ratio. म्हणजे काय करायचं आहे, आता सपोज आपलं असं ॲक्सेलरेशन 1 रेशो, सपोज ॲक्सेलरेशन युनिट ऑफ ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे ना. मग आता तो सेकंड स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरला आपण त्याची पॉवर 2 आहे खाली, तर ती वरती आल्यावर -2 लिहू शकतो. बट सेकंड स्क्वेअर आहे म्हणून सेकंड इंटू सेकंड असं केलं आणि मीटर डिवायडेड बाय सेकंड असं करणार नाही. म्हणजे रेशो जो असेल तो एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर, म्हणजे डिनॉमिनेटरला परत खाली 1/2 असं, म्हणजे असे एकच रेशो पाहिजे आपल्याला. द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 रेशो. त्याचे 2 रेशो वगैरे करायचे नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट कन्व्हेन्शन बघा, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड when physical quantity is expressed by combination of two. म्हणजे यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल, नेवर यूज दिस कॉम्बिनेशन. युनिटही आहे आणि सिम्बॉल्सही आहेत असं आपल्याला दाखवायचं नाही. आयदर युनिट्स यूज करा किंवा पूर्ण सिम्बॉल्स यूज करा. म्हणजे कसं की आता मला रिप्रेझेंट करायचं आहे की जूल पर के जी आणि केल्विन. त्यामध्ये हा जूल लिहिताना स्मॉल लिहून सायंटिस्टचं नाव लिहून त्याचं युनिट लिहिलं आणि के जी सिम्बॉल लिहिला किंवा केल्विन हे युनिट लिहिलं आणि त्याचं पूर्ण नाव लिहिलं, असं करायचं नाही. एक तर पूर्ण सिम्बॉल्स यूज करायचे किंवा पूर्ण युनिट्स यूज करायचे. डोंट यूज कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स. म्हणजे सिम्बॉल, काही जणांचे सिम्बॉल लिहिलेत आणि काही जणांचे युनिट्स, म्हणजे मीटर ME त्याचं स्पेलिंग पूर्ण लिहिलं आणि के जीचं फक्त सिम्बॉल लिहिलं, असं करायचं नाही. कंप्लीट युनिट्स यूज करायचे किंवा सिम्बॉल्स यूज करायचे. ओके. नेक्स्ट इज अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. प्रिफिक्स म्हणजे अगोदर आपण जे काही जोडतो, तर ते जे काही आहे ते अगोदर प्रिफिक्स सिम्बॉल पहिल्यांदा लावायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 मिलीसेकंड. आता हा जो मिलीसेकंड आहे हा बघा, सेकंड हे तर आपलं युनिट झालं, पण मिलीसेकंड जे काही आहे ते हे बघा कसं रिप्रेझेंट केलं, 10⁻³ सेकंड. याचा अर्थ, आणि हे कन्वर्जन झालं तुमच्या सेकंडमध्ये. म्हणजे जी काही पॉवर आहे तुमची 10⁻, ती तुम्हाला ॲडजस्ट करायची. ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. आता सपोज 1 kg किलोग्रॅम लिहिताना आपण काय करतो की 10⁻³ ग्रॅम असं लिहितो. म्हणजे ह्या जे काही 10⁻³ पॉवर आहेत, म्हणजे हे झाले प्रिफिक्स. जे काही आहेत ते जे प्रिफिक्स आहेत ते बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट, तुमच्या ह्या सिम्बॉलच्या किंवा हे त्या सेकंडच्या अगोदर यूज करायचे. आता हे झालं तुमचं 1 मिलीसेकंड. या 1 मिलीसेकंड म्हणजे 10⁻³ सेकंड, 10⁻च्या फॉर्मॅटमध्ये मी लिहिलं. मग मायक्रोसेकंड कसं लिहिणार, 10⁻⁶ सेकंड. 1 नॅनोसेकंड कसं लिहिणार, 10⁻⁹ सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट कन्व्हेन्शन बघा, स्पेस ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड वाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2. आता 2 गोष्टींचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं आहे, तर त्या दोघांमध्ये तुम्हाला जनरली स्पेस यूज करावी लागते किंवा हायपन म्हणजे डॅश यूज करावं लागतं. आता इथे बघा मीटर पर सेकंड. आता हा सेकंड खाली आहे, सेकंडची पॉवर आहे (1). सो तो वरती आला तो झाला (-1). ठीक आहे. मग हे दोघं लिहित असताना जनरली मध्ये आपण एखादी स्पेस यूज करतो, जिथं इथं स्पेस दाखवलं आहे, किंवा मध्ये हायपन यूज करायचं. ठीक आहे. आता पुढचं आहे टॉपिक मेजरमेंट ऑफ लेंथ. आतापर्यंत आपण सगळे युनिट्स बघितलेत, त्याचे कन्व्हेन्शन्स बघितले, रूल्स कुठले कुठले यूज करायचे. नाव 1 बाय 1 वी विल सी मेजरमेंट ऑफ लेंथ, देन मास, देन टाईम. जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्याचे मेजरमेंट कसं करायचं ते आता आपल्याला बघायचं आहे. ओके. फर्स्ट, लेंथ इज फंडामेंटल क्वांटिटी. आपण मागेच बघितलं, इट इज नॉट अ डिराइव्ड क्वांटिटी, इट इज अ बेसिक क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. नंतर त्याचं SI युनिट काय आहे, आपण मेजरमेंट ज्यावेळेला लेंथची करतो वी यूज्ड ऑलवेज अ मीटर. नाव थर्ड, आता ह्याची मेजरमेंट अगोदर कशी होती आता कशी आहे बघा. In 1960, it is based on wavelength of orange-red light emitted by atoms of a krypton. 1960 मध्ये
काय केलं बघा, इट इज बेस्ड ऑन, हे जे काही मेजरमेंट ऑफ लेंथ होतं ते कशाच्या बेस्डवर होतं किंवा कशाच्या आधारे केलं जात होतं, वेवलेंथ ऑफ ऑरेंज रेड लाईट इमिटेड बाय ॲटम्स ऑफ क्रिप्टॉन. क्रिप्टॉन हा जो काही सबस्टन्स होता त्याचा ॲटम ऑफ क्रिप्टॉनचे ॲटम्स घेतले, त्यातून जी काही त्याने लाईट इमिट केले त्याची वेवलेंथ, ऑरेंज रेड लाईट त्याच्यातून बाहेर पडणारा त्याची वेवलेंथ किती आहे, ती वेवलेंथ म्हणजे लाईट पास किती लेंथमधून एक वेव कंप्लीट होते, दॅट इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. मग त्याच्या वेवलेंथवरून त्याची मेजरमेंट ठरवली जात होती. ओके, इन 1983 पुढे काय झालं, मीटर कसं डिफाईन केलं गेलं किंवा मेजरमेंट कसं केलं गेलं, मीटर इज लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम ड्युरिंग अ टाईम इंटरवल ऑफ 1/299792458 सेकंड. म्हणजे मीटरची डेफिनेशन कशी ठरवली गेली, मीटर इज लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय लाईट. यांनी 83मध्ये काय केलं, लाईटचा यूज केला, लाईटला व्हॅक्यूममध्ये पास केलं. ठीक आहे, मग लाईट पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम ड्युरिंग अ टाईम इंटरवल ऑफ, आता त्यांनी टाईम इंटरवल किती कन्सिडर केला बघा, 1/299792458 सेकंड. एवढ्या सेकंडमध्ये जितका लाईट ट्रॅव्हल होईल त्याला तुम्ही मीटर असं कन्सिडर केलं. आता ही फिगर तुम्ही म्हणाल ही काय आहे, ही फिगर काय आहे तर स्पीड ऑफ लाईट. तुम्ही जनरली वेलॉसिटी ऑफ लाईट किती घेता, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही बघा त्या 3 × 10⁸ मीटर पर सेकंडला सिमिलर आहे का, जर तुम्ही 10⁻ फॉर्मॅटमध्ये केलं तर 2.99792458 × 10⁸ असंच होणार आहे. जर आपण इथं डेसिमल पॉईंट दाखवला तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग हा झाला स्पीड ऑफ लाईट, 1/this स्पीड ऑफ लाईट. मग ह्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये लाईट त्याच्या या वेलॉसिटीने कितीपर्यंत लांब जाते, दॅट इज कॉल्ड ॲज अ मीटर. म्हणजे ही मेथड यूज केली गेली मेजरमेंट ऑफ लेंथसाठी. ओके, नेक्स्ट आता आपण काय करू, मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्ससाठी कुठली मेथड यूज केली जाते ती आपल्याला बघायची. त्या मेथडला म्हणतात पॅरलक्स मेथड. मग व्हॉट इज धिस पॅरलक्स मेथड, वी विल सी नाव. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट बघा, यूज टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर अ स्टार फ्रॉम द अर्थ. आता आपल्याला माहिती आहे आपण अर्थवर राहतो, अर्थपासून जो एखादा प्लॅनेट असेल किंवा ग्रह असेल किंवा स्टार असेल तो आपल्यापासून जवळ नाही आहे, खूप जास्त लांब आहे, बरोबर की नाही. मग पृथ्वीपासून त्या ग्रहापर्यंतचे असणारं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. जनरली मुलांना आपण मेजरमेंट करण्यासाठी काय यूज करतो, स्केल यूज करतो, बरोबर की नाही. पण आता अर्थपासून एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी कॅन वी यूज स्केल, नो, नेवर. मग त्यासाठी काय करावं लागेल, वी विल यूज धिस पॅरलक्स मेथड. आता ह्या पॅरलक्स मेथडमध्ये काय करतात बघा, या पॅरलक्स मेथडमध्ये काय केलं जातं की अर्थपासून एखादा प्लॅनेट किंवा स्टार, आता ह्यातलं डिस्टन्स कसं झालं, लार्ज डिस्टन्स झालं, म्हणूनच आपण टायटल दिलं मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स. तर हे यूज करण्यासाठी पॅरलक्स मेथड यूज करायची. तर पॅरलक्स मेथड काय आहे, मी एक इन शॉर्ट थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करते एक्झाम्पल देऊन. कन्सिडर करा तुमच्या डोळ्यांसमोर एखादी पेन्सिल धरली, ओके, आणि ती पेन्सिल जर समोर धरली, एक डोळा बंद करून ती पेन्सिल बघण्याचा प्रयत्न करा आणि परत तो डोळा उघडून दुसरा डोळा लेफ्ट साईडचा किंवा राईट साईडचा बघण्याचा प्रयत्न करा. काय होतं, बॅकग्राऊंड ब्लर होते आणि तुम्हाला ती जी पेन्सिल आहे एका डोळ्याने जास्त जवळ दिसते, करेक्ट आहे. मग धिस मेथड इज कॉल्ड ॲज पॅरलक्स मेथड. पण मग आता आपल्याला हीच मेथड यूज करायची आहे. मग अर्थपासून सनचं डिस्टन्स किंवा अर्थपासून एखाद्या प्लॅनेटचं किंवा मूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तिथं तुम्ही ही आय मेथड यूज करू शकत नाही किंवा डोळ्यांची मेथड यूज करू शकत नाही, बरोबर आहे की नाही. त्यावेळेला काय करायचं, आपण आत्ता पेन्सिल यूज करताना काय केलं, लेफ्ट साईडचा एक डोळा आणि राईट साईडचा एक डोळा असं 2 पोझिशन्स बघितल्या, बरोबर ना. तर पॅरलक्स मेथड यूज करताना लार्ज डिस्टन्स मेजर करताना काय करायचं, 2 पोझिशन्स घ्यायच्या पृथ्वीवरच्या कुठल्याही. ठीक आहे, आता ती मेथड बघा. सेकंड पॉईंट बघा, कन्सिडर प्लॅनेट एस विच इज ॲट अ डिस्टन्स डी फ्रॉम अर्थ. आता एक
एस प्लॅनेट घेतला, प्लॅनेटचं नाव काय आहे, एस आहे, जो की विच इज ॲट अ डिस्टन्स डी, की कॅपिटल डी त्याचं एक प्लॅनेट घेतला, त्याला नाव दिलं एस, तो अर्थपासून कॅपिटल डी एवढ्या अंतरावर आहे, सपोज असं कन्सिडर केलं, आणि हाच डिस्टन्स कॅपिटल डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय यूजिंग पॅरलक्स मेथड. ओके, आता मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की पेन्सिल डोळ्यासमोर धरली तर आपण आय मेथड यूज केली, एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्या ओपन ठेवून आपण ती मेथड बघितली की 2 डोळ्यांची मेथड. ठीक आहे, आता आपण प्लॅनेट बघण्यासाठी डोळ्यांची मेथड यूज करू शकत नाही, तर पोझिशन्स घ्यायच्या. मग पॉईंट नंबर 3 बघा, कन्सिडर 2 पोझिशन्स ऑन अर्थ, ए आणि बी, कॅपिटल ए कॅपिटल बी दिसत आहे. आता हे डायग्रॅम बघा, एस हा सपोज प्लॅनेट आहे, पृथ्वीवरून कुठलेही 2 पॉईंट कन्सिडर केले, ए पॉईंट आणि पॉईंट नंबर बी. ठीक आहे, आता ए पॉईंटपासून सुद्धा प्लॅनेट डी डिस्टन्सवरती आहे, कारण जनरल डिस्टन्स जे काही आहे पृथ्वीपासून डी एवढा आहे. बी पॉईंटपासून सुद्धा तो प्लॅनेट डी डिस्टन्सवरतीच आहे, आणि हे जे अर्थवरती आपण 2 पॉईंट्स कन्सिडर केलेत, ए आणि बी, त्या दोघातलं डिस्टन्स सपोज आपण कन्सिडर केलं स्मॉल बी. ठीक आहे, पॉईंट बी 4th बघा, लेट ए बी इज इक्वल टू बी, लेंथ ऑफ बिटवीन ए बी, या दोघा ए बी मधलं डिस्टन्स सपोज मी स्मॉलर बी आहे असं कन्सिडर केलं. ठीक आहे, आता एकदा काय करायचं, ए पॉईंटवरून टेलिस्कोपने प्लॅनेट बघायला ट्राय करायचा, त्याच्यानंतर बी पॉईंटवरून टेलिस्कोपने हा प्लॅनेट बघायला ट्राय करायचा. तुम्हाला अँगल मिळतील का, इथं एक जण एकदा उभं राहिलं आणि इथे एक उभं राहिलं, सायमल्टेनियसली दोन्ही ठिकाणून आपण ऑब्झर्व करायचा हा प्लॅनेट यूजिंग टेलिस्कोप. ओपन डोळ्यांनी तुम्हाला तो दिसणार नाही, बरोबर आहे. मग कुठल्या अँगलला तुम्हाला हा प्लॅनेट दिसतोय, तुम्ही अँगल फाइंड आउट करू शकता. या बी पोझिशनवरून सुद्धा तुम्हाला तो अँगल फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, मग हे 2 अँगल फाइंड आउट झाले, तर तुम्हाला हा अँगल ए एस बी हा फाइंड आउट करता येईल, बरोबर आहे. आणि धिस अँगल थीटा, हा जो अँगल थीटा आहे त्यालाच म्हणायचं पॅरलक्स अँगल. इथं मेथड लिहिलं आहे चुकून, अँगल जो थीटा आहे त्यालाच म्हणायचं पॅरलक्स अँगल. ठीक आहे, अँगल ए एस बी त्याला म्हणायचं पॅरलक्स अँगल. आता बघा, आता हा जो प्लॅनेट आहे एस, हा कितीतरी डिस्टन्सवरती आहे, म्हणजे हा कॅपिटल डी नक्कीच खूप जास्त असणार आहे या 2 पॉईंट्समधल्या डिस्टन्सपेक्षा, म्हणजे कॅपिटल डी इज मच ग्रेटर दॅन बी. मग जर तसं असेल आणि बी बाय डीचा जर मी रेशो घेतला, बघा बी अपॉन डी, म्हणजे डी ह्याचा डिनॉमिनेटर भरपूर जास्त मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा, म्हणजे न्यूमरेटर लहान आहे, डिनॉमिनेटर जास्त आहे, तर ती जी आन्सर येणार आहे ते मच लेसर दॅन 1, 0.00 समथिंग काहीतरी आन्सर येणार आहे, म्हणजे लेसर दॅन 1 येणार आहे. तर हा थीटा कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. आता तुम्ही एक लक्ष द्या, कन्सिडर करा हा एक सर्कल आहे, ठीक आहे ना. आता हा या अँगलने डिस्क्राईब केलेला, सपोज अँगल जर मला डिफाईन करायचा असेल तर मी काय करणार, आर्क अपॉन रेडियस, बरोबर आहे. म्हणजे हे थीटा इज इक्वल टू दिस ए बी किंवा स्मॉलर बी डिवायडेड बाय दिस कॅपिटल डी, स्मॉलर बी डिवायडेड बाय कॅपिटल डी दिसतं इथं, स्मॉलर बी डिवायडेड बाय कॅपिटल डी, म्हणजे थीटा इज इक्वल टू बी अपॉन डी. तो आला खूप लहान, लेस दॅन 1, म्हणजे थीटा कसा येणार आहे तुमचं, खूप जास्त लहान येणार आहे. पुढे बघा, कन्सिडर करू ए बी इक्वल टू बी. आता आपल्याला माहिती आहे 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स ए बी इक्वल टू बी आहे, नंतर ए एस इक्वल टू बी एस, म्हणजे ए पासून एस आणि बी पासून एस सेम डिस्टन्सवरती आहे म्हणजे डी. मग थीटा कसा डिफाईन करतो आपण, की ए बी डिवायडेड बाय डी, म्हणजे आर्क अपॉन रेडियस, म्हणजे बी अपॉन डी. पण हा बी अपॉन डी झाला तुमचा टू मच लेसर, ठीक आहे. मग हा डी मी जर इकडे घेतला तर मला फायनल आन्सर येईल डी इज इक्वल टू स्मॉलर बी अपॉन थीटा. थीटा इज नथिंग बट पॅरलक्स अँगल, बी इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन 2 पोझिशन ऑन अ अर्थ, आणि डी झाला तुमचा अर्थपासून त्या प्लॅनेटपर्यंतचा डिस्टन्स. By using this parallax method, we can define or we can find the distance, large distance between Earth to planet. Okay. Next बघा, आता मेजरमेंट ऑफ साईज ऑफ प्लॅनेट और अ स्टार. आपल्याला काय करायचं आहे, आता एखादं प्लॅनेट घ्यायचं आहे, त्याची साईज फाइंड आउट करायची, ठीक आहे. आता लेट डी, स्मॉल डी घेतला मी, डायमीटर ऑफ प्लॅनेट,
ज्या प्लॅनेटचं, आता इथं बघा मी काय डायग्रॅम काढली आहे, ही झाली तुमची अर्थ, हे झालं तुमचं प्लॅनेट. आपण अर्थवरती आहोत. अर्थवरती उभं राहून तुम्हाला हा लांब दिसणारा, टेलिस्कोपने दिसणारा जो प्लॅनेट आहे त्याची साईज काढायची म्हणजेच आपण त्याचं रेडियस फाइंड आउट करू, ठीक आहे ना, डायमीटर फाइंड आउट करू. मग डी कन्सिडर करा डायमीटर ऑफ अ प्लॅनेट, त्यालाच तुम्ही अँग्युलर डायमीटर ऑफ अ प्लॅनेट असंही म्हणलं तरी चालेल, ठीक आहे. आता सेकंड अल्फा बघा, अल्फा घेतला अँगल बिटवीन टू डायरेक्शन. सपोज तुम्ही इथे उभे आहात अर्थवरती एका पोझिशनला, ठीक आहे ना, तर तुम्ही प्लॅनेटचं एक असं डायरेक्शन घेऊन प्लॅनेटचे एक साईड तुम्ही बघितली आणि त्याच पोझिशन वरती उभे राहून प्लॅनेटची दुसरी साईड तुम्ही जर बघितली, तर ह्या दोघांमधला जो अँगल तयार झाला त्याला तुम्ही नाव दिलं अल्फा, म्हणजे अँगल बिटवीन टू डायरेक्शन्स. तुम्ही एकाच पोझिशनला उभं राहून ज्या वेळेला तुम्ही प्लॅनेटला ऑब्झर्व केलं त्यावेळेला बघा, अल्फा बी द अँगल बिटवीन द टू डायरेक्शन्स वेन टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स. आता ह्या प्लॅनेटचे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट म्हणजे हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट ऑब्झर्व केले या पॉईंटपासून, तर त्यावेळेला तुमचा जो एक अँगल बनला त्या अँगलला म्हटलं तुम्ही अल्फा. ओके. आता डी, कॅपिटल डी काय, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ युजिंग पॅरलक्स मेथड. मागे आपण जी पॅरलक्स मेथड यूज केली त्यावेळेला अर्थपासून त्या प्लॅनेटचं डिस्टन्स आत्ताच कॅल्क्युलेट केलं, मागे जसं केलं ते, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. तो झाला कॅपिटल डी. आता पुढे बघा अल्फा जर मला डिफाईन करायचा झाला तर कसं करणार, समोरची साईड म्हणजे आर्क अपॉन रेडियस, म्हणजे अल्फा इज इक्वल टू बघा काय लिहिलं आहे, आर्क म्हणजे कोण आहे, स्मॉल डी अपॉन रेडियस कॅपिटल डी. अल्फा इज इक्वल टू डी अपॉन कॅपिटल डी. म्हणजे याच्यावरून स्मॉलर डी काय निघेल, स्मॉलर डी इज इक्वल टू हा डी कॅपिटल डी इथं डिनॉमिनेटरला इकडं येऊन न्यूमरेटरला जाईल, म्हणजे इथं झालं स्मॉलर डी इज इक्वल टू अल्फा इंटू कॅपिटल डी. स्मॉलर डी म्हणजे डायमीटर ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू दिस अल्फा मल्टिप्लाय बाय दिस डायमीटर, कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम अ अर्थ. म्हणजे आपण मेजरमेंट ऑफ अ साईज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार बाय युजिंग दिस फॉर्म्युला, ठीक आहे. आता मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्स, पहिल्यांदा आपण मेजरमेंट केलं लार्ज डिस्टन्सचं, त्यानंतर आपण अर्थवरून उभं राहून डायमीटर ऑफ प्लॅनेट किंवा साईज ऑफ अ प्लॅनेट बघितली. नाव वी विल से मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्स, ठीक आहे. टू मेजर साईज ऑफ ॲटम, आता तुम्हाला माहिती आहे युनिवर्समध्ये सगळ्यात लहान गोष्ट आपण ॲटम असं कन्सिडर करतो, बरोबर आहे. एव्हरी मॅटर इज मेड अप फ्रॉम ॲटम, आणि ॲटम्स किंवा मॉलिक्युलची साईज मेजर करण्यासाठी तुम्ही ते व्हर्नियर कॅलिपर्स किंवा तुमचे स्केल यूज करू शकत नाही, ते इतकं स्मॉलर असतं. मग त्याची मेजरमेंट कसं करायचं, बाय युजिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑर टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सगळ्यात लहानात लहान ज्या वेळेला आपण जसं कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करतो त्याहीपेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर यूज केली त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आपण त्यासाठी यूज करू शकतो. आता काही इथं नोट आहे, म्हणजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट ज्याला AU म्हणतो, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर. आता हे का सांगतो आहे आपण, कारण आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे. व्हेनेवर वी सॉल्व प्रॉब्लेम्स वी हॅव टू कन्वर्ट सम युनिट्स, आपल्याला काही युनिट्स कन्वर्ट करावे लागतात. आता फक्त हे वाचून घ्या की एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय असतं, 1.496 इंटू 10⁻11 मीटर. त्याच्यानंतर 1 लाईट इयर ही एक कन्सेप्ट आपल्याला खूप जास्त गरजेची असते. 1 लाईट इयर म्हणजे काय असतं तर 9.46 इंटू 10⁻15 मीटर. आता व्हॉट इज मीन बाय दिस लाईट इयर, लाईट इयर मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. एका इयरमध्ये डिस्टन्स किती लाईट ट्रॅव्हल करणारे त्याला म्हणायचं लाईट इयर. हे सगळे जे काही रूल्स आहेत किंवा हे युनिट्स कन्वर्जन आहे ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना यूज होणार आहेत. ओके, थँक्यू.